तर आज आपण जरा सुद्धा सोडा न वापरता अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत, ज्याला डिस्को भजी सुद्धा म्हणून ओळखलं जातं। ही पुण्याची किंवा साताऱ्याची फेमस अशी भजी आहे। ही भजी तुम्ही 4 ते 5 दिवस स्टोर करून सुद्धा ठेवू शकता। अतिशय कुरकुरीत बनवून तयार होतात। तुम्हाला प्रवासामध्ये जायचं असेल तर ही भजी तुम्ही पॅक करून सुद्धा घेऊन जाऊ शकता। 4 ते 5 दिवस ही भजी छान टिकतात। नेहमी आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी करून खातच असतो, पण कधी तुम्ही अशा पद्धतीची भजी करून खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर एकदा नक्की ट्राय करून पहा। चवीला अप्रतिम बनवून तयार होतात आणि अतिशय कुरकुरीत अशी बनवून तयार होतात। आणि जरा सुद्धा यामध्ये आपण सोडा वापरलेला नाहीये, त्यासाठी अजिबात तेलकट सुद्धा होत नाही। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला ही डिस्को भजी बनवण्यासाठी ह्या पद्धतीच्या मिरच्या घ्यायच्या आहेत, ज्या चवीला अजिबात तिखट नसतात आणि चवीला सुद्धा छान अशा कुरकुरीत राहतात। तर ह्या मिरच्या ज्या आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। तर इथे मी 250 ग्राम मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आता या मिरच्यांना आपण मध्यभागी कट लावून घेऊया, म्हणजे यामध्ये आपण हलकसं मीठ भरणार आहोत। मीठ भरून घेतलं का मिरच्या सुद्धा खाताना चवीला खूप सुंदर लागतात आणि भजी बनवल्यानंतर ह्या मिरच्या ज्या आहेत त्या आतपर्यंत छानपैकी तळल्या सुद्धा जातात। तर अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्यांना आपण ह्याची देठे काढून घेऊया आणि मध्यभागी कट लावून यामध्ये मीठ भरून घेणार आहोत। खूप जास्त मीठ भरायचं नाही, हलकसं 1 चिमटीभर मीठ घ्यायचं आणि सगळ्या मिरचीला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। तुम्ही खूप जास्त तिखटवाल्या मिरच्या इथे वापरू नका, कारण ही भजी मिरची सोबतच खाल्ल्या जातात, त्यासाठी अगदी फिक्क्या इथे आपल्याला मिरच्या वापरायच्या आहेत। तर सगळ्या मिरच्या मी अशाच पद्धतीने मध्यभागी कट लावून त्यामध्ये मीठ भरून घेते। तर इथे पहा, इथे मी सगळ्या मिरच्यांना मध्यभागी कट लावून छानपैकी यामध्ये मीठ भरून घेतलेलं आहे। आता ह्या मिरच्या आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया आणि या भजीसाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊया। बॅटर तयार करण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे, पीठ सुद्धा उरणार नाही आणि मिरच्या सुद्धा कमी पडणार नाहीत। तर त्यासाठी इथे मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं। 2 चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठामध्ये या भजींना कुरकुरीतपणा येतो, नसेल घालायचं नाही घातला तरी देखील चालेल। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायचा आहे, अर्धा चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड घालायचा आहे आणि अर्धा चमचा ओवा हातावरती छानपैकी क्रश करून घालायचं आहे। भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सगळं कोरडं साहित्य आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। तर इथे मी सर्व कोरडं साहित्य छानपैकी मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून छानपैकी बॅटर तयार करून घेऊया। 1.5 वाटी बेसन पिठासाठी इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे। बॅटर इथे आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाहीये। सगळ्यात शेवटी इथे मी तुम्हाला सांगणारच आहे की इथे मला पाणी किती लागलेलं आहे। हलकसं घट्टसरच इथे आपल्याला बॅटर बनवून तयार करायचं आहे। तर इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। सुरुवातीला मी 1 वाटी पाणी घेतलं, त्यातलं फक्त 2 चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे। तर आता इथे आपलं बॅटर बनवून तयार झालंय। बॅटर बनवून तयार झाल्यानंतर एकाच दिशेने फिरवत आपल्याला एक 4 ते 5 मिनिटे आपल्याला हे बॅटर अशाच पद्धतीने फेटून घ्यायचं आहे। सुरुवातीला तुम्ही पाहू शकता याचा रंग थोडासा लालसर दिसत आहे आणि 4 ते 5 मिनिटे फेटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हलकासा याचा कलर चेंज झालेला आहे। हलकाशा बदामी रंगाचं इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने फेटून घेतलं का यामध्ये आपल्याला सोडा वगैरे घालण्याची अजिबात गरज लागत नाहीये। तर इथे तुम्ही पाहू शकता 1 वाटी पाण्यापैकी फक्त 2 चमचे पाणी इथे शिल्लक राहिलेलं आहे। आता हे बॅटर तयार झालं। जे आपण सुरुवातीला मिरच्या तयार केल्या होत्या त्या मिरच्या अशा पद्धतीने बॅटरमध्ये कोट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तेलात सोडायच्या आहेत। तर आता मी या बॅटरमध्ये एक 3 ते 4 मिरच्या अशा पद्धतीने बुडवून ठेवते, म्हणजे तेलामध्ये मिरच्या सोडताना अगदी सोपं जातं आणि फटाफट मिरच्या सोडल्या जातात। तर इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल हे मीडियम गरम असायला हवं, खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही। मीडियम गरम तेलामध्ये ही भजी आपल्याला सोडून घ्यायची आहेत। एका वेळी जेवढे भजी बसतील तेवढेच सोडायचे, खूप जास्त गर्दी करायची नाही। तर इथे मी 4 भजी या तेलामध्ये सोडलेल्या आहेत। 1-2 मिनिटानंतर तेलावरती भजी तरंगायला लागतात। तुम्ही पाहू शकता किती छान अशी हलकी फुलकी भजी बनवून तयार झालेली आहेत। यामध्ये आपण सोडा अजिबात वापरलेला नाहीये, तरी सुद्धा हलक्याच्या बदामी रंगावरती हे आली की लगेच आपल्याला ही भजी काढून घ्यायची आहे आणि सेम पद्धतीने बाकीची राहिलेली भजी सुद्धा इथे आपल्याला तळून घ्यायची आहेत। तर इथे आपल्याला ही भजी जी आहेत ते अर्धवट तळून घ्यायची आहेत, पूर्णपणे अजिबात तळायची नाहीयेत। तर अशाच पद्धतीने मी बाकीची भजी सुद्धा तळून घेणार आहे। तर इथे पहा, इथे आपली ही भजी सुद्धा अर्धवट तळून झालेली आहेत, पूर्णपणे तळलेली नाहीयेत। हलकासा बदामी रंग आला की लगेचच आपल्याला ही भजी काढून घ्यायची आहेत। तर इथे पहा, इथे मी संपूर्ण भजी तळून घेतलेली आहेत। आता ही जी तळून घेतलेली भजी आहेत ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहेत
आणि थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने 2-3 भजे एकत्र करायचे आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे ह्याला आपल्याला आता छोटे छोटे करून कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने याला आपल्याला कट करून घ्यायचे। धारदार सुरी घ्या म्हणजे अगदी सहज असे कट केले जातात। अजिबात याच्यावरचं जे आवरण आहे ते बिथरणार नाही किंवा निघणार नाही। तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने ही सगळी भजी आपल्याला कट करून घ्यायची आहेत आणि ही भजी आता आपल्याला डबल फ्राय करून घ्यायची आहेत। डबल फ्राय केल्यानंतर ही भजी जी आहेत ते अगदी कुरकुरीत बनवून तयार होतात। यालाच डिस्को भजी असं म्हणतात। त्यासाठीच इथे आपल्याला ही भजी अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहेत। तर इथे पहा, इथे मी काही भजी कट करून घेतलेली आहेत। तर ही भजी आता जी कट केलेली आहेत ती आपण पुन्हा फ्राय करून घेऊया आणि बाकीची राहिलेली भजी आहेत ते आपण नंतर कट करून घेऊया। तर इथे पहा, इथे मी गॅसवरती परत तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर या वेळेला आपल्याला हे तेल जे आहे ते अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला ही कट केलेली भजी सोडून घ्यायची आहेत आणि छान असं अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत। साधारण 6 ते 7 मिनिटे इथे तुम्हाला लागू शकतात, तेवढा वेळ इथे द्यायचाच आहे। त्या वेळेपर्यंत ही भजी जी आहेत ते अतिशय कुरकुरीत असे बनवून तयार होतात। इथे तुम्ही पाहू शकता 6 ते 7 मिनिटानंतर ही भजी जी आहेत ते अगदी कुरकुरीत झालेली आहेत। आतमधली मिरची सुद्धा पहा किती छान अशी तळलेली आहे। अशा पद्धतीनेच आपल्याला ही संपूर्ण भजी जी आहेत ते तळून घ्यायची आहे। तर इथे मी संपूर्ण भजी काढून घेतलेली आहेत। ही भजी काढून घेतल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला बाकीची जी भजी होती ती सुद्धा मी इथे कट करून घेतलेली आहेत। ती सुद्धा आपल्याला छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत। अशा पद्धतीची ही भजी खायला खूप सुंदर लागतात। अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशी ही भजी बनवून तयार होतात। पाहू शकता बोलता बोलता इथे आपली दुसरी बॅच सुद्धा तळून झालेली आहे। हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता ही भजी सुद्धा किती छान अशी कुरकुरीत बनवून तयार झालेली आहेत। तर इथे मी संपूर्ण भजी तळून घेतलेली आहेत। तळून घेतल्यानंतर इथे तुम्ही ही भजी पाहू शकता किती सुंदर अशी दिसायला भाकरवडी सारखे दिसतात, चवीला खूप सुंदर असे लागतात। यावरती तुम्ही चाट मसाला किंवा लाल तिखट गरम मसाला सुद्धा घालून खाऊ शकता। स्ट्रीट फूड आहे त्यावरती हे असंच देतात, थोडंसं चाट मसाला आणि तिखट मीठ घालून देतात, पण मी असंच सर्व केलेलं आहे हिरव्या मिरची सोबत। तुम्ही सुद्धा ही भजी एकदा नक्की ट्राय करून पहा। उद्या होळी आहे, होळीला ट्राय करू शकता किंवा उन्हाळा सुरू होतोय, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला प्रवासामध्ये काही न्यायचं असेल तर हे सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता। 4 ते 5 दिवस छान टिकतं। तर तुम्ही सुद्धा ही अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशी ही डिस्को भजी नक्की ट्राय करून पहा। प्रवासात न्या किंवा घरी खायला करा, नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब, व्हिडिओला हाईप करा।